विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. खऱ्या अर्थाने अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. त्याचं कारण तेच होतं की माणिकराव कोकाटे यांच्यावर जी आता टांगती तलवार आलेली आहे त्या संदर्भातली ही भेट होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे अजितदादांना विचारलं, माणिकराव कोकाटे आहेत त्यांची खाती कुणाकडे याची हे तुम्ही काही कारण आहेत सुशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. मात्र कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा थेट प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलाय. त्यामुळं माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा आता चांगली जोर धरू लागलेली आहे. खरं तर माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे. 2 वर्षांची ही शिक्षा आहे आणि त्या अनुषंगानं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा थेट प्रश्न विचारलेला आहे. माणिकराव कोकाटे हे या मंत्रिमंडळामध्ये आधी कृषी मंत्री होते, त्यानंतर मग त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं आणि आता त्यांचं क्रीडा खातं ही जाण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेटपणे प्रश्न विचारलाय, कोकाटेंची खाती कुणाला द्यायची. या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. माणिकराव कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलेला आहे. तर कोकाटेंची आमदारकी जाणार का हा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आमदार खासदारांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द करण्यात येतं. चारा घोटाळा प्रकरणातील शिक्षेनंतर लालू प्रसाद यादवांनी संसद सदस्यत्व गमावलं होतं. 2013 मध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार रशीद मसूद यांना MBBS जागा घोटाळ्यात सदस्यत्व गमवावं लागलं. 2019 मध्ये हमीरपूरचे भाजप आमदार अशोक कुमार चंदेल यांना जन्मठेप झाली आणि त्यांना सदस्यत्व गमवावं लागलेलं होतं. 2019 मध्ये उन्नाव मधील सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना जन्मठेप झाली, सदस्यत्व रद्द झालं. द्वेषपूर्ण भाषा प्रकरणी सपाचे आझम खान यांना ऑक्टोबर 2022 मध्ये 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, सदस्यत्व रद्द झालं. आपल्यासोबत बोलण्यासाठी अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. अमोल मिटकरीजी, मुख्यमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारलेला आहे असं कळतंय, खाती कुणाला द्यायची, मंत्रिपद जातंय?